सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एक समाजाची खंत आहे, एक समाजाची चिंता आहे, एक समाजाची आत्मीयता आहे. दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांनी कामगार चळवळीबरोबर समाज चळवळ घडवली, आंबेडकरी चळवळ घडवली. 1980च्या दशकात आणि 1960च्या दशकात कामगार चळवळ घडवली. कामगार चळवळ घडवता आपल्या दलित समाजाला एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून ठाण्यातील जुने जाणते नेते रावबा चिकणे असतील, त्यावेळेस दशरथ पाठारे असतील, भाऊराव मोरे असतील, खाटण रोड विभागातील कामगार वर्गाचे काही प्रतिष्ठित मंडळी भालेराव असतील, आडसुळे असतील, जे आता कोणी हयातीत नाही आहे. हे सर्व कोणी हयातीत नाही आहेत, परंतु या जुन्या लोकांनी समाजासाठी या सर्वस्व मुख्य व नेते जे कोण होते ते दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे होते. ह्यांनी समाजाला एक दिशा दाखवली, एक समाजाला आखणी दाखवली की समाजाला सामाजिक कार्यासाठी एक समाज मंदिर, एक बुद्ध विहार असणं आवश्यक आहे. म्हणून त्या काही रावबा चिकणे कम्युनिस्ट धर्तीचे नेते, दिवंगत चांगो शिंदे कम्युनिस्ट धर्तीचे कामगार नेते आंबेडकरी चळवळीसाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण केला आणि 1981मध्ये बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समिती नावाची सामाजिक संस्था उभी केली. आणि या सामाजिक संस्थेवर उभी केल्यानंतर खाटण रोड विभागामध्ये खाडीच्या किनारी जिल्हाधिकारी कलेक्टरची कोस्टल झोनमध्ये जागा होती, भली मोठी. या जागेवरती त्या काही एक क्रीडा मैदान बनवलं होतं. त्या क्रीडा मैदानावर कबड्डीचे सामने व्हायचे. तर ह्याच जागेवरती शासनप्रांत अधिकृत करून त्या काही 1981-82च्या दरम्यान बुद्धविहार बांधलं, भलं मोठं बुद्धविहार बांधलं, जे अख्ख्या महाराष्ट्रातला भूषण होतं. ठाणे जिल्ह्यात ठाणे स्टेशनजवळ, ठाणे शहरात ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अगदी हाकेच्या अंतरावर चंदनी कोळेवाड स्टेशनजवळ एक भलं मोठं बुद्धविहार चांगो शिंदेने निर्माण केलं. आणि या बुद्धविहारातून अनेक राजकारण घडली, स्थित्यंतर घडली. बुद्धविहारापूर्वी नगर परिषद नगरपालिका असताना बाबांनी 2 नगरसेवक दिलेच होते. आणि बुद्धविहार झाल्यानंतर एक मोठं राजकारण घडलं. वसंतराव डावकर सारखे नगरसेवक घडवले, जे महापौरपदी बसवले. राजकारणामध्ये विधान परिषदेमध्ये उपसभापती घडले. ठाणे शहराला एक महान नेता दिला, वसंतराव डावकर. अशा प्रकारे चांगो शिंदेने इतिहास घडविला आणि मोठं बुद्धविहार दिलं. हे बुद्धविहार कालांतराने समाजातील वादविवादमुळे, न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे धोकादायक झालं. आणि न्यायप्रविष्ट निर्णय झाल्यानंतर 2006मध्ये शासन मान्यताप्राप्त मंजुरी आल्यानंतर सदर बुद्धविहार धोकादायक पाडलं गेलं आणि भूमिपूजन झालं. आणि अधिकृतपणे ठाणे महानगरपालिकेचे नकाशे मंजूर प्रकरणी अजूनही आहेत. तर शासन भूखंड जिल्हाधिकारी त्यावेळेचे सुशीलकुमार शिंदे यांनी मान्यता दिली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शासन अधिकृत मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेने अधिकृत मान्यता आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. माननीय महसूल मंत्री त्या काळचे नारायण राणे असतील, विलासराव देशमुख असतील, सामाजिक न्यास मंत्री चंद्रकांत हंडोरेजी असतील, यांनी चांगो शिंदेच्या या बुद्धविहाराची कामाला उभारी दिली, शासन मान्यता दिली. आणि त्या काही 2006मध्ये चंद्रकांत हंडोरेंच्या हस्ते या बुद्धविहाराच्या पायाभरणीचं उद्घाटन केलं. परंतु त्यातील काही अटी शर्तीनुसार हे बुद्धविहार होणे शक्य नव्हतं. कारण गरिबांची संस्था आहे,
अनुसूचित जाती दलितांची संस्था आहे. नो प्रॉफिट नो लॉस. नो प्रॉफिट नो लॉस. कुठलंही सामाजिक अर्थकारण नाही आहे, समाजाला काही उत्पत्ती नाही आहे. त्यामुळे याच्यावरती ही पूर्ण बुद्धिविहाराची इमारत बांधू शकले नाहीत. त्यामुळे आता अधिकृतपणे हे बुद्धिविहार आम्ही बांधायचा प्रयत्न करतोय. जे जुनं धोकादायक तोडलं, जे पूर्वीचं होतं त्या स्थित तसंच बुद्धिविहार बांधायचा विचार एक ट्रस्टी या नात्याने 1985 पासून कोषाध्यक्ष या नात्याने मी स्वतः रवींद्र चांगो शिंदे, जे बाबांनी मी कॉलेज शिकत असताना 1985 मध्ये प्राथमिक फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला असताना मला समितीचा कोषाध्यक्ष बनवला. आणि त्यांना माहिती होती की हा माझा शिकणारा इंजिनिअर होणारा मुलगा हे संस्था व्यवस्थित करेल, सांभाळेल. या दृष्टिकोन त्याने मला त्या काही त्यांचं भविष्य जाणलं आणि मला कोषाध्यक्ष बनवलं. त्या आस्थागात मी कोषाध्यक्ष प्रामाणिकपणे काम करतोय आणि करत राहिलं आणि करत आलोय. आणि म्हणून समाजाला मला बाबा गेल्यानंतर बुद्धविहार देणं हे कर्तव्य आहे माझं. जे प्राथमिक बुद्धविहार आहे ते मला बांधून देणं कर्तव्य आणि ते बांधायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे लोकांनी समाजाने एकत्र येऊन या चांगल्या कार्यासाठी सहकार्य करावे अशी माझी नम्रपणे भूमिका आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या तत्वाने एक समाज एक दिल, एक दिल एक समाज या भूमिकेने एकत्र या आणि समाजामध्ये जागृती करा की पुनर्बुद्धविहार आपलं त्या बुद्धविहाराच्या जागेवर झालं पाहिजे. त्यात कुठली अडकाठी समाजाने आणता कामा नये. आणि जरी अडकाठी आली तर मी कायदे कानूनुसार हे बुद्धविहार पूर्णतः करणार. हा रवींद्र शिंदेचं वचन आहे, हे शब्द आहे, हे शब्द प्रमाण आहे. मी आज शासन दरबारी पाठपुरावा करतोय की अधिकृत बुद्धविहार इमारत बांधायची आहे. परंतु अधिकृत बुद्धविहार होण्यापूर्व जे आपलं पूर्वीचं बुद्धविहार जे होतं धोकादायक झालेलं धोकादायक दुरुस्ती अंतर्गत ते प्रथमतः बांधू. नंतर कालांतराने जेव्हा परमिशन्स येतील तेव्हा भलं मोठं प्रचंड बुद्धविहार ठाणे शहरामध्ये उभारलं जाईल, आंबेडकर भवन उभारलं जाईल अशी माझी मानसा आहे. तो समाजाने योग्य ते सहकार्य करावे हेच समाजाला विनंती आहे. नवा बुद्ध आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद.